नमस्कार, राजरत्न दर्शन न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडींवरील व्हिडिओ पाहणार आहोत। या व्हिडिओबद्दल असणारे तुमचे मत कमेंट मध्ये कळवा। चला तर मग व्हिडिओला आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया। सर, निवडणूक झालेली आहे, त्यानंतर अनेक संस्थांनी संघटनांनी आपापलं एक्झिट पोल टीव्हीवरती पेपरच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी द्यायला सुरुवात केलेली आहे। ह्याविषयी तुमचं मत काय नेमकं ते जाणून घ्यायची इच्छा आहे। कसं आहे, दिवाळी आली की आकाशकंदीलची दुकानं उघडली जातात, फटाक्यांची दुकानं उघडली जातात, त्याच्यानंतर मेणबत्त्या असतील, रांगोळी असतील यांची दुकानं उघडली जातात। तसा हा जो आहे निवडणूक हा एक दिवाळीसारखाच प्रकार आहे। येथे 5 वर्षातून एकदा उत्सव साजरा होतो आणि तो झाल्यानंतर जे काही 5 वर्षात घडलेलं असतं त्याचं लोक निरीक्षण करतच असतात। लोक शाणी आहेत, लोकांना कोणी मूर्ख समजणं हे चुकीचं ठरेल। परंतु आपल्या देशामध्ये राजकीय व्यवस्था एवढी ताकदवर झालेली आहे की संविधानिक पदावर त्यांनी आक्रमण केलेलं आहे। म्हणजे या संपूर्ण निवडणूक जो आहे हा नुसता फार्स आहे। म्हणजे लोकशाही आहे म्हणून निवडणूक घेत आहेत, हुकुमशाही असते त्या निवडणुकाच झाल्या नसत्या। आता लोकशाहीमध्ये निवडणूक घ्याव्या लागतात म्हणून त्या घेत आहेत, परंतु हा निवडणुकीचा मेन केंद्र असतो तो निवडणूक आयोग। आणि हा निवडणूक आयोगाचे जे अधिकारी असतात हे इतके प्रामाणिक असायला हवेत, कारण या देशाची संपूर्ण सत्ता कोणाची यावी आणि ती कशी यावी हे गणित लोक ठरवत असतात। आणि या एक प्रकारे हा फ्रॉड आहे। म्हणजे निवडणूक आयोगातर्फे माझा जो सरळ आरोप आहे की एक प्रकारे फ्रॉड प्रकार आहे। म्हणजे देशात आर्थिक फ्रॉड भरपूर झालेत, बरोबर आहे। संविधानिक पद असल्याकारणाने त्या व्यक्तीच्या विरुद्ध कोणी बोलत नाही। आपलं एक सिस्टीम आहे की सुप्रीम कोर्टाला संविधानिक पदामध्ये हस्तक्षेप करता येत नाही। याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन राजीव कुमार नावाचा जो निवडणूक आयुक्त बसलेला आहे, मतांची टक्केवारी कशी वाढवावी आणि कुठे कमी करावी याचं कॅल्क्युलेशन तो करत असतो। त्याच्यामुळे हे जे आता ट्रोल आलेले आहेत, प्रत्येक पक्षाला दाखवलेले आहेत, हे जे आहेत हे म्हणजे असं आलं की राजकीय पक्षांचे काही ट्रोल देणारे पदाधिकारी किंवा कंपन्या म्हणा आणि थोडे उद्योगपतींच्या कंपन्या, या दोघांनी मिळून ह्या रात्रभर मला वाटते बारमध्ये बसवलेलं असणार। आणि एवढे बेशुद्ध झालेले आहे ते, यांना अंतर किती ठेवायचं हेच माहीत पडलं नाही। साधारणतः आपण बोलता बोलता काय म्हणतो, 2-5चा फरक असेल असं आपण नेहमी बोलतो। हे महाशय ते 120 ते 180चा फरक देतात। म्हणजे ह्यांनी खरोखर मतदान स्वतः केलं की नाही याची शंका येते। असो, राजकारणानं खुश करण्यासाठी एक सत्ताधाऱ्यांना म्हणजे दुःखात म्हणतात ना, त्यांचं निरसन करावं काय, तशा पद्धतीचा हा प्रकार चालू आहे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात। पण तुम्हाला मी सांगतो, निवडणूक सुरू व्हायच्या अगोदरपासून जे प्रामाणिक पत्रकार आहेत त्यांनी दिलेला कौल हा निवडणूक सुरू व्हायच्या अगोदरपासूनचा कौल आहे। आणि त्यांनी या गोष्टीची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली होती आणि ते वरिष्ठ नेत्यांना सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार जाणार हा पहिला निर्णय होता, बरोबर आहे। कितीने येणार कितीने जाणार हे माहीत नव्हतं, कारण तोपर्यंत कॅल्क्युलेशन ठरत नव्हतं कोण कुठून उभं राहणार काय होणार, बरोबर आहे। त्याच्यानंतर महाविकास आघाडीची ही जी बांधणी झाली त्याच्यामध्येही मोठं राजकारण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मुळात म्हणजे पैशाचा प्रभाव पाडण्याचा खूप प्रयत्न केला। भारतीय जनता पार्टीने जेव्हापासून इलेक्ट्रॉल बॉन्ड जिंकलाय तेव्हापासून राज्य सरकारं पाडणं आणि राज्य सरकारमधले महत्त्वाचे नेते विकत घेणं प्रत्येक पक्षातील, हा त्यांनी एक धंदा चालू केला आहे। आणि हा धंदा लोकशाहीला मारक आहे। आणि जे फुटतात तेही लोकशाहीच्या विरुद्धच आहेत। मला वाटतं त्यांच्यावर हे सगळे आर्टिकल 10 वगैरे हे जे प्रकरणं काढलेले आहेत हे फक्त नावाला आहेत। फुटला म्हणजे त्याने त्या लोकांशी गद्दारी केली ज्यांनी त्याला मतदान केलं, त्या पक्षाशी गद्दारी केली ज्या पक्षाने त्याला एबी फॉर्म देऊन तिकीट दिलं। खरं म्हणजे त्या व्यक्तीने एकतर राजीनामा द्यावा, राजीनामा न देता जर तो घरातनं पळलेला असेल तर त्याला वॉन्टेड म्हणून त्यावर केस दाखल करावी, बंद करावं। हा माझा पहिला एक आहे। म्हणजे कसं, तुम्ही ना लोकांशी प्रामाणिक राहत, ना पक्षाशी प्रामाणिक राहत, ना त्यांच्या वचनांशी प्रामाणिक राहत। म्हणजे तुम्ही ज्यावेळी दुसऱ्या पक्षात जाता त्यावेळी त्यांची जी असते रीत रिवाज, म्हणजे आपली मुलगी आपल्या घरातनं गेली त्या घरात गेली की ती रीत रिवाज बदलतात ना।
हां, म्हणजे इथे फोडणी वेगळी असते, ती बिचारी तिकडे फोडणी वेगळी घालते. तसं हे ज्यावेळी तिकडे झालं त्यावेळी त्यांना फोडण्या बदलाव्या लागतात आणि तसा प्रकार जो झालेला आहे त्याच्यामुळे लोकांनी घाबरायचं कारण नाही आहे. मी ठामपणे तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडी ही सत्तेवर येणार. किती सीटने येणार ते माहीत नाही, पण एवढं नक्की जो ट्रेंड चालला होता 170 ते 175 महाविकास आघाडीचा, तो आता मतदान जास्त झाल्यामुळे, टक्केवारी वाढल्यामुळे त्या ट्रेंडमध्ये एकतर कमी होईल किंवा जास्त होईल, परंतु एवढं नक्की की 145 क्रॉस करून महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल. ठीक आहे, धन्यवाद सर.